नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। तर मंडळी, तुम्ही थंबनेलला पाहिलं की आज आपण सोयाबीन मध्ये बेसन घालून अतिशय पौष्टिक आणि भन्नाट अशी रेसिपी बनवणार आहोत, जी की तुम्ही यापूर्वी कधीच खाल्ली देखील नसेल। तर ही रेसिपी अतिशय सोपी आणि पौष्टिक अशी आहे, तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। तर मंडळी, चला रेसिपीला लगेच सुरुवात करूयात। तर इथे मी सगळ्यात आधी सोयाबीन घेतले आहे। तर सोयाबीन मध्ये दोन प्रकार असतात, एक छोट्या साईजचे असतात आणि एक मोठ्या साईजचे असतात। तर हे इथे मी सोयाबीन मोठ्या साईजचे घेतलेले आहेत, तर शक्यतो मोठ्या साईजचेच सोयाबीन घ्या। आता आपल्याला हे चांगले असे स्वच्छ निवडून काढायचे आहेत आणि त्यानंतर याला आपल्याला पाण्यामध्ये उकळून घ्यायचं आहे, म्हणजेच याला उकडून काढायचं आहे। आता इथे मी पाणी गरम करायला आधीच ठेवलं होतं, तर इथे 2 ते 3 मिनिटांमध्ये पाण्याला छान अशी उकळी येईल। पाण्याला जशी उकळी येईल तसं आपण यामध्ये सोयाबीन ऍड करणार आहोत। आता इथे आपल्याला जेवढा आपण सोयाबीन घेतलेला आहे तेवढं यामध्ये ऍड करायचं आहे आणि याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये हे छान असे वाफले जातात। आता याला चांगलं असं पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे पहा, गॅसची फ्लेम मी चालूच ठेवलेली आहे। तर आपल्याला हे चांगले असे या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत, जेणेकरून हे आतपर्यंत छान असे शिजल्या जातील। तर हे पहा मंडळी, आपल्याला हे सोयाबीन छान असं पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। याला सतत असं हलवत राहायचं आहे। तर याला छान असं मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे गॅस बंद करायचा आहे आणि 10 मिनिटांसाठी आपल्याला हे या पाण्यामध्ये असेच ठेवायचे आहेत। तर 10 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकतात की छान असे आपले हे सोयाबीन फुललेले आहेत, आतून हे छान असे वाफल्या गेले आहेत। त्यानंतर यातलं सर्व पाणी आपल्याला निथळून काढायचं आहे। यातलं होईल तेवढं पाणी चांगलं असं याला पिळून काढायचं आहे। आपल्याला सोयाबीन मध्ये अजिबात पाणी ठेवायचं नाही आणि पूर्णपणे हे थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर हे मिक्सरला आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे। तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे घेतलेलं आहे, त्यामध्ये अद्रक, लसण आणि 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत। आता हे आपल्याला मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे। तर इथे मी अशा पद्धतीने हे सोयाबीन वाटून घेतलेलं आहे। आता हे एका बाउलमध्ये आपण काढून घेतलेलं आहे आणि त्यामध्येच अर्धी वाटी बेसन पीठ घातलेलं आहे आणि अगदी 2 चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे। आता यामध्ये थोडीशी आपल्याला हळद देखील घालायची आहे आणि थोडेसे यामध्ये जिरे घातलेले आहेत। अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत आणि अर्धा चमचा ओवा घातलेला आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडंसं यामध्ये मी काश्मीरी लाल तिखट घातलेलं आहे। हे जास्त असं लाल तिखट नाहीये, त्यामुळे हे रंगासाठी घातलेलं आहे आणि यामध्ये थोडीशी कसुरी मेथी घातलेली आहे। असेल तर घाला, नाही घातली तरी सुद्धा चालेल। आणि बारीक कट केलेला कांदा सुद्धा घातलेला आहे एक, आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। आता याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला पाणी घालायची गरज नाहीये, या ओलाव्यामध्येच हे पीठ चांगलं असं मिक्स होतं। हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला घट्ट याचा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि तुम्हाला आवडेल त्या आकाराचा तुम्ही इथे याला आकार देऊ शकता। तर इथे मी अशा पद्धतीने छोटे छोटे कटलेट, टिक्की, तुम्ही याला काहीही नाव देऊ शकता तरी सुद्धा चालणार आहे। तरी मी ते छोट्या छोट्या अशा टिक्क्या बनवून घेतलेल्या आहेत। तर आता आपल्याला याला तव्यावरती शॅलो फ्राय करायचे आहेत। जर तुम्हाला डीप फ्राय करायचे असतील ना तरी सुद्धा चालणार आहे। तर इथे तवा गरम करायला ठेवला आहे, यावरती थोडंसं तेल घातलेलं आहे आणि आपल्याला कमी गॅसवरती या टिक्क्या छान अशा शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहेत। दोन्ही साइडनी छान अशा या भाजून घ्यायच्या आहेत। तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा मग कोणत्या शहरातून पाहताय हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा, जेणेकरून मला सुद्धा कळेल की आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतायत आणि मी तुमचा धन्यवाद देखील करू शकेल। तर हे पहा मंडळी, आपण हे दोन्ही साइडनी छान असे भाजून घेत आहोत। अतिशय झटपट आणि सोप्या पद्धतीने ही रेसिपी बनवून तयार होते। सोयाबीन मध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन असतं, मुलं असं सोयाबीन खात नाहीत, त्यामुळे त्यांना जर तुम्ही अशा पद्धतीने टिक्की बनवून दिली तर त्यांच्या लक्षात देखील येणार नाही की तुम्ही कशापासून बनवलेली आहे आणि मुलांना भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन सुद्धा मिळेल आणि ते आवडीने खातील। तर मंडळी, हे पहा, हे दोन्ही साइडनी असं आतपर्यंत आपल्याला हे छान असं भाजून घ्यायचं आहे
कमी गॅसवरती भाजलं ना तर हे आतपर्यंत भाजलं जातं. जर गॅसची फ्लेम आपण जास्त ठेवली तर ते वरून लाल होतं आणि आतमध्ये थोडंसं कच्चं राहण्याची शक्यता असते. त्यामुळे घाई अजिबात करायची नाहीये. कमी गॅसवरतीच याला छान असं भाजून घ्यायचं आहे. तर मी इथे पहिली बॅच छान अशी शॅलो फ्राय करून घेतलेली आहे. तर आता आपण सेम त्याच पद्धतीने दुसरी सुद्धा बॅच अशाच पद्धतीने आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत. अगदी कमीत कमी तेलामध्ये या टिक्क्या बनवून तयार होतात. जास्त असं याला तेल लागत नाही किंवा जास्त मेहनतही लागत नाही. घाईच्या वेळी किंवा सकाळच्या वेळी मुलांना टिफिनसाठी किंवा मग तुम्ही नाश्त्यासाठी अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने हा नाश्ता नक्कीच बनवू शकतात. तर मंडळी, ह्या टिक्क्या तुम्ही अशाच जरी खाल्ल्या ना तरी सुद्धा चवीला अप्रतिम लागतात. तुम्ही या टिक्क्या सॉस सोबत, चटणी सोबत, कशासोबत जरी खाल्ल्या ना तरी सुद्धा खूप छान लागतात. तर मंडळी, तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्कीच कळवा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ जर फेसबुक पेजवरून पाहत असाल तर पेजला फॉलो नक्की करा. तर मंडळी, व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद. तर चला मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका तुमच्याच आवडत्या नवीन आणि युनिक अशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.